मैत्रिणींनो, आपला वयोगट ज्यामध्ये मुलांच्या जबाबदाऱ्या थोड्याफार का होईना कमी झालेल्या असतात. मुलांना त्यांचा मार्ग सापडलेला असतो आणि मुलं त्यासाठी घराबाहेर पडलेली देखील असतात. आता पूर्ण जबाबदारी संपलेली असते असं नव्हे, परंतु मुलांना आणणं सोडणं, सततची डब्याची तयारी, त्यांचा घ्यावा लागणारा अभ्यास, यातून थोडंफार का होईना आपण मोकळं झालेलो असतो आणि मिळालेला असतो तो काहीसा वेळ. इतके दिवस आपण संसारात पूर्णपणे गुरफटलेलो असतो. काही वेळेस मुलांची शाळा, क्लास, त्यांना आणणं नेणं, स्वयंपाकघर, भाजी दळण वाणसामान आणणं आणि बँकेत जाणं, एवढंच काय ते आपलं जग बनून राहिलेलं असतं. चांगलं शिक्षण घेऊन पत्करलेली नोकरी काही कारणांनी बरीच मागे राहिलेली असते. घरच्या बाकीच्या मंडळींचं रुटीन नेहमीप्रमाणे चालू असतं. त्यांना आपल्यासाठी वेळ नसतो असं म्हणणं मला असं वाटतं अगदीच चुकीचं राहील. कारण आपण आपल्या कामात बिझी असणं हे थोडंसं का होईना कमी झालेलं असतं. बरोबरच्या बाहेर काम करणाऱ्या मैत्रिणी त्यांची कामातली कारकीर्द निम्मी संपून छान सेटल व्हायला लागलेल्या असतात. त्यांना असं पाहून आपले काही निर्णय चुकले तर नाही ना असं कदाचित वाटून जाऊ शकतं. परंतु परिस्थितीप्रमाणे आपण योग्य ते निर्णय घेऊन वाटचाल केलेली असते. आता आपल्या आयुष्यात ही जेव्हा वेळ सुरू होते तेव्हा त्या वेळेचा पहिला टप्पा थोडासा क्रुशियल मला वाटतो. कारण बाहेर जाऊन काम करायचं तर त्या वेगाची सवय राहिलेली नसते. नॉलेज काही वेळेस अपडेटेड राहिलेलं नसतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण घरी असण्याची, आपण घरी सर्वांना अव्हेलेबल असण्याची, घरच्या मंडळींना आणि मुख्य म्हणजे आपल्याला स्वतःला ती सवय झालेली असते. इथेही कम्फर्ट लेवल समजू आपण. आता या कम्फर्ट लेवलमधून बाहेर पडायला थोडासा आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे असं वाटतं. जेणेकरून या वेळात आपण आता काय करू शकतो याचे बरेच पर्याय समोर ठेवून आपण त्याचा विचार करू शकतो. आपली पॅशन, आपली आवड याचा या काळात आपण नक्कीच विचार करू शकतो. मग ते कुकिंग असेल, संगीत असेल, क्राफ्ट किंवा एखादी भाषा असेल, याचा नक्कीच आपण विचार करू शकतो. परंतु या येणाऱ्या काळात मात्र स्वतःला बाहेरच्या कामात पूर्णपणे झोकून देणं तितकंसं सोपं नाही. कारण
मुलांना त्यांची दिशा तर मिळालेली असते, परंतु हॉस्टेलवरून मधून घरी येणाऱ्या मुलामुलींना आई त्यांच्या भोवती ही नक्कीच हवी असते. आईपाशी सारखं पूर्वीसारखं घुटमळणं नसलं तरी आई त्यांना घरात हवी असते. तरी पण हीच मुलं, आई तू काहीतरी कर, मी तुला कसं करायचं सांगतो किंवा सांगते, असं जेव्हा म्हणतात, असं जेव्हा आपल्याला प्रोत्साहन देतात, आपल्याला जे वेगळं काम करायचं आहे ते आखून द्यायला त्यात मदत करतात, तेव्हा मात्र आपली इथपर्यंतची वाटचाल अगदी योग्य झाली आहे असं वाटतं. मी माझी कुकिंग, होम डेकॉर आणि आर्ट अँड क्राफ्ट करायची आवड या यूट्यूबच्या माध्यमातून जपण्याचं ठरवलं. त्याच आवडीतून, त्याच पॅशनमधून मी तुमच्यासमोर काही पारंपरिक पदार्थ, काही सहज सोपे होम डेकॉर आणि क्राफ्ट आयटम्स घेऊन येत असते. मैत्रिणींनो, तुम्ही जर दीप्स आर्ट पॅशन या आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज पहिल्यापासून पाहत आला असाल तर तुम्हाला माहिती असेल की आपल्या चॅनलचं मुख्य तत्त्व म्हणजे कमीत कमी साहित्य, गोष्टींची पुनर्निर्मिती आणि टाकाऊतून टिकाऊ. या चालू असलेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहत असाल, मी ज्या होम डेकॉरसाठी नेहमी वस्तू वापरते त्याच वस्तू वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज करून हे साधंसं पण तितकंच सुंदर फाउंटन मी इथे करून दाखवते. अगदी लहान लहान दगड, काही फुटलेल्या मातीच्या वस्तू, त्याचे राहिलेले तुकडे, पेंट करून ठेवलेले बांबूचे तुकडे, यापासून कुठेही ड्रिलिंग न करता, फेविकॉल किंवा सिमेंटचा वापर न करता सहज सोपं, साधं पण तितकंच सुंदर फाउंटन आपण कसं करू शकतो हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. आधी म्हटल्याप्रमाणे मी माझी कुकिंग, होम डेकॉर आणि क्राफ्टची आवड या यूट्यूबच्या माध्यमातून जपण्याचं ठरवलं. माझ्या या यूट्यूब फॅमिलीच्या मैत्रिणींनो, आपण ज्या विषयावर आज बोललो, तुमचे त्याचे काय अनुभव आहे? तुम्ही तुमची कोणती आवड, कोणती पॅशन जपायचं ठरवलं आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूयात लवकरच अशाच एखाद्या छानशा रेसिपीच्या, होम डेकॉरच्या किंवा आर्ट अँड क्राफ्टच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.